हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे बॉम्बे हायकोर्ट क्लर्क 2025-26 ची जी रिक्रुटमेंट आहे त्यासाठी जनरल नॉलेज, जनरल अवेअरनेस हा कॉमन टॉपिक आहे. त्याच्यामध्ये जीके महाराष्ट्राचा आपण टॉपिक 7 फ्रीडम मुवमेंट इन महाराष्ट्रचे एमसीक्यूज कव्हर करत आहे. ठीक आहे. याच्या आधी आपण 6 टॉपिक्स कव्हर केलेले आहे. कम्प्युटर अवेअरनेसची सिरीज आपण चालू केलेली आहे. तसंच मराठी व्याकरणची सिरीज सुद्धा चालू केलेली आहे. ज्यांनी आतापर्यंत ते व्हिडिओज नाही बघितले ते पण व्हिडिओज बघून घ्या आणि प्लेलिस्टला स्वतःजवळ सेव्ह करून घ्या. ठीक आहे. तसंच बघा, जनरल अवेअरनेस आणि बॉम्बे हायकोर्ट क्लर्क रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटीजची एमसीक्यू पीडीएफ अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 2500 प्लस एमसीक्यूज कव्हर केलेले आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. इम्पॉर्टंट पीडीएफ आहे, ज्याच्यामध्ये सगळेच टॉपिक तुमचे कव्हर होऊन जाणार जीकेचे. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया. इथे फ्रीडम मुवमेंट इन महाराष्ट्राचे काही एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, द होम रूल मुवमेंट इन महाराष्ट्र वॉज डिस्टिंग्विश्ड बाय. महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे वैशिष्ट्य काय होते? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट कंप्लीट आर्म स्ट्रगल, सेकंड फोकस लॉबिंग अँड मास मोबिलायझेशन, थर्ड एक्सक्लुझिव्ह अर्बन पार्टिसिपेशन अँड फोर्थ सपोर्ट फ्रॉम द ब्रिटिश. तर करेक्ट आन्सर येईल इथे सेकंड फोकस लॉबिंग अँड मास मोबिलायझेशन, घटनात्मक मागण्या व जनजागृती, बिकॉज इट कंबाइन कॉन्स्टिट्यूशनल डिमांड विथ पब्लिक मोबिलायझेशन. ओके. नेक्स्ट सेकंड बाल गंगाधर तिलक्स अप्रोच टू नॅशनल फ्रीडम एम्पॅसाइज. लोकमान्य टिळकांच्या स्वातंत्र्य लढ्याचा दृष्टिकोन कशावर आधारित होता? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट मास मोबिलायझेशन अँड असर्टिव्ह नॅशनलिझम, सेकंड नॉन व्हायलन्स अँड पिटिशन, थर्ड कॉन्स्टिट्यूशनल रिफॉर्म ओनली अँड फोर्थ रिलिजियस कन्व्हर्जन. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट मास मोबिलायझेशन अँड असर्टिव्ह नॅशनलायझेशन, जन आंदोलन व आक्रमक राष्ट्रवाद, बिकॉज तिलक मोबिलाइज masses using cultural nationalism and assertive politics. Next, third, which movement is considered the first mass nationalist movement in Maharashtra? महाराष्ट्रातील पहिले जन आधारित राष्ट्रवादी आंदोलन कोणते मानले जाते? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट नॉन कॉर्पोरेशन मुवमेंट, सेकंड स्वदेशी मुवमेंट, थर्ड गणपती अँड शिवाजी फेस्टिवल मोबिलायझेशन अँड फोर्थ क्विक इंडिया मुवमेंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड गणपती अँड शिवाजी फेस्टिवल मोबिलायझेशन, गणपती व शिव जयंती उत्सव, बिकॉज तिलक फेस्टिवल ब्रॉट पॉलिटिक्स टू कॉमन पीपल फॉर द फर्स्ट टाइम. Next, fourth, the significance of the 1920 non-corporation movement in Maharashtra was that it. 1920च्या असरकार आंदोलनाचे महाराष्ट्रातील महत्व काय होते? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट फोकस एक्सक्लुझिव्ह अर्बन इलाइट्स, सेकंड ब्रॉड पीझंट वर्कर्स अँड स्टुडंट टुगेदर अंडर काँग्रेस लिडरशिप, थर्ड वॉज लिमिटेड टू पुणे सिटी अँड फोर्थ रिजेक्टेड गांधीयन मेथड्स. तर करेक्ट आन्सर येईल इथे सेकंड ब्रॉड पीझंट वर्कर अँड स्टुडंट टुगेदर अंडर काँग्रेस लिडरशिप, शेतकरी कामगार व विद्यार्थ्यांना एकत्र आणले, बिकॉज इट मार्क्स इन्क्लुझिव्ह मास पार्टिसिपेशन अक्रॉस सोसायटी. नेक्स्ट फिफ्थ, द सातारा रिवॉल्ट 1940 डिफर्ड फ्रॉम अर्लियर अपरायझिंग बिकॉज इट. सातारा उठाव 1940चे दशक आधीच्या उठावापेक्षा कसा वेगळा होता? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट was lead without political leadership, second has direct British support, third integrated socialist idea with nationalist demand, fourth focus on naval resistance. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इंटिग्रेटेड सोशलिस्ट आयडिया विथ नॅशनलिस्ट डिमांड, समाजवादी विचार व राष्ट्रवाद यांचे एकत्रीकरण, बिकॉज लॅटर मुवमेंट ब्लेंडेड क्लास स्ट्रगल विथ नॅशनलिझम. नेक्स्ट सिक्स्थ, who among the following was associated with revolutionary activity in Maharashtra before 1915? 1915 पूर्वी महाराष्ट्रातील क्रांतिकारक चळवळीची कोण संबंधित होते? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट विनायक सावरकर, बाल गंगाधर तिलक, महात्मा गांधी, बी आर आंबेडकर. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट विनायक सावरकर, बिकॉज सावरकर प्रमोटेड आर्म रिव्हॉल्युशन अँड सिक्रेट सोसायटीज. Next, seventh, the unique feature of early 90s century Maharashtra peasant uprising, that is Pek and Ramoshi revolt was. 19व्या शतकाच्या सुरुवातीच्या महाराष्ट्रातील शेतकरी उठावांची पाईक रामोशी वैशिष्ट्यपूर्ण बाब कोणती होती?
बघा ऑप्शन आहे फर्स्ट डायरेक्ट चॅलेंज टू ब्रिटिश लॉ, सेकंड फोकस ऑन लोकल ग्रेवियन्स रॅदर दॅन नॅशनल फ्रीडम, थर्ड अलायन्स विथ अदर इंडियन स्टेट, अँड फोर्थ मॉडर्न नॅशनलिस्ट आयडिओलॉजी. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड फोकस ऑन लोकल ग्रेवियन्सेस रॅदर दॅन नॅशनल फ्रीडम. राष्ट्रीय स्वातंत्र्याऐवजी स्थानिक तक्रारीवर भर, बिकॉज early uprising were regional localized and grievance based rather than nationalist. Next, 8. Which British policy proved strong nationalist reaction in Maharashtra during 1919 to 1920? 1919 आणि 20च्या दरम्यान महाराष्ट्र कोणत्या ब्रिटिश धोरणामुळे तीव्र राष्ट्रवादी प्रतिक्रिया उमटल्या? तर बघा ऑप्शन आहे रॉलॅट ऍक्ट, Vernacular Press Act, Subsidiary Alliance, and fourth Doctrine of Lapse. तो करेक्ट आंसर है फर्स्ट रॉलेट एक्ट. ठीक है, रॉलेट कायदा, रॉलेट एक्ट ट्रिगर प्रोटेस्ट स्ट्राइक्स एंड अनरेस्ट. नेक्स्ट 9th क्विट इंडिया मूवमेंट 1942 इन महाराष्ट्र इज नोटेबल फॉर. महाराष्ट्रातील 1942च्या भारत छोडो आंदोलनाचे वैशिष्ट्य काय होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट exclusive elite leadership, second violent mass participation in urban and rural areas, third minimal student involvement, and fourth British support. The correct answer is second violent mass participation in urban and rural areas. ग्रामीण शहरी भागात व्यापक जन आंदोलन, because Maharashtra saw intense grassroots resistance. Next 10th which city became a hub for revolutionary nationalist literature in early 20th century महाराष्ट्र. 20व्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्रात क्रांतिकारी साहित्याचे केंद्र कोणते शहर होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड पुणे. पुणे हाऊस रिव्होल्युशनरी रायटर, प्रेस अँड नेटवर्क. नेक्स्ट 11th How did Maharashtra's social reform movement influence the freedom struggle? महाराष्ट्रातील समाज सुधारणा चळवळींनी स्वातंत्र्य लढ्यावर कसा प्रभाव टाकला? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डिलेड पॉलिटिकल मोबिलायझेशन, सेकंड क्रिएटेड एज्युकेटेड अँड सोशली कन्साइन्स सिटीजन, थर्ड वेअर अनरिलेटेड टू नॅशनलिझम, अँड फोर्थ अपोज काँग्रेस पार्टिसिपेशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड क्रिएटेड एज्युकेटेड अँड सोशली कन्साइज सिटीजन. सामाजिक राजकीय जाणीव निर्माण केली, बिकॉज रिफॉर्म मुवमेंट बिल्ड पॉलिटिकल अवेअरनेस अमॉंग मासेस. तसंच बघा अर्थमॅटिक मीन्स मॅथ्सची पीडीएफ अवेलेबल आहे, फॉर्म्युला प्लस प्रॅक्टिसेस, ज्याच्यामध्ये 25 चॅप्टर्स कव्हर केलेले आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 12th The naval mutiny of 1946 was significant for Maharashtra because 1946च्या नौदल उठावाचे महाराष्ट्रासाठी महत्व काय होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट आर्म रिबेलियन इन पुणे, सेकंड एंडेड ब्रिटिश रूल इमिडिएटली, थर्ड inspired mass anti-British sentiment in Bombay and Konkan, and fourth limited to rural areas. The correct answer is third inspired mass anti-British sentiment in Bombay and Konkan. मुंबई व कोकणात ब्रिटिश विरोधी भावना तीव्र केल्या, because Bombay naval mutiny energized anti-colonial sentiment. Next 13 which statement best describe Tilak political strategy? लोकमान्य टिळकांची राजकीय रणनीती कशी होती? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लेजिस्लेटिव्ह रिफॉर्म ओनली, सेकंड कल्चर फेस्टिवल ॲज अ टूल ऑफ नॅशनलिस्ट एज्युकेशन, थर्ड इलाइट पिटिशन ओनली, अँड फोर्थ अवॉइड मास पार्टिसिपेशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड कल्चरल फेस्टिवल ॲज अ टूल ऑफ नॅशनलिस्ट एज्युकेशन. सांस्कृतिक उत्सवातून राष्ट्रवाद, बिकॉज तिलक मर्ज कल्चर विथ पॉलिटिकल एज्युकेशन. Next 14 which regional movement in Maharashtra reflect integration of class struggle with nationalism? महाराष्ट्रातील कोणत्याच चळवळीत वर्ग संघर्ष व राष्ट्रवाद यांचे एकत्रीकरण दिसते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सातारा रिवॉल्ट अँड पीझंट मुवमेंट, सेकंड नॉन कॉर्पोरेशन मुवमेंट, थर्ड क्विट इंडिया मुवमेंट, अँड फोर्थ होम रूल मुवमेंट. तर करेक्ट आन्सर येईल फर्स्ट
सातारा रिव्हॉल्ट अँड प्लीझंट मुवमेंट, सातारा उठाव व शेतकरी चळवळ, बिकॉज इकॉनॉमिक ग्रेव्हियन्स मर्ज विथ अँटी colonial struggle. Next, 15. The combined contribution of Maharashtra to the freedom struggle can be best be summarized as. स्वातंत्र्य लढ्यात महाराष्ट्राचे एकत्रित योगदान कसे संक्षिप्तात सांगता येईल? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इलाइट ड्रिवन पिटिशन ओनली, सेकंड मास मोबिलायझेशन, रिव्होल्युशनरी आयडियाज अँड सोशल अवेकिंग, थर्ड कोस्टल नॅव्हल ऍक्शन ओनली, अँड फोर्थ लिमिटेड टू एज्युकेशन रिफॉर्म. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड, मास मोबिलायझेशन, रिव्होल्युशनरी आयडिया अँड सोशल अवेकिंग, जन आंदोलन, क्रांतिकारक विचार व सामाजिक जागृती, बिकॉज महाराष्ट्र कंट्रीब्युटेड कल्चरली, सोशली अँड पॉलिटिकली टू इंडिया फ्रीडम. ओके, तसंच बघा अरिथमॅटिक, कम्प्युटर अवेअरनेस, जनरल अवेअरनेस, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर सगळ्याच पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार आणि व्हिडिओला एक लाईक सुद्धा. तेव्हापर्यंत धन्यवाद.